किया। बुरा मत मानो, आप भी पत्रकार है, लेकिन अपने पत्रकारों ने कुछ दिखाया ही नहीं। आज मीडिया नहीं चल रहा है, सोशल मीडिया चल रहा है। ध्यान में लो, अभी लोगों की भी ध्यान में आ गया है कि मीडिया सभी नहीं होगी, लेकिन दबी हुई है। अरे रवीश कुमार बोलो, अशोक वानखेड़े बोलो, और जो भी थे, किधर दिख रहे? वो कौन सा यूट्यूब चैनल आप ये कर रहे हो, कितना आएगा मुझे नहीं मालूम। एकेकानी संजय राऊत साहेब जे शिवसेनेचे खासदार आहेत, त्यांनी परवा काय बोलायचंय ते बोललं. आपण सगळ्यांनी बोलायचं, न्यायालयावर आमचा भरोसा आहे. जर सत्ताधारी ऐकत नसतील तर अशा वेळी न्यायालयाने काहीतरी करायला पाहिजे. काय म्हणणं आहे? करायला पाहिजे, पण 5-5 वर्ष अजून निर्णयच येत नाही ना. ही मुलगी जी आताची ठिणगी आहे, ही नेपाळ आणि बांगलादेश सारख्या आंदोलनामध्ये रूपांतरित होऊ शकते. एक मिनिट, नेपाळ आणि बांगलादेश सारखी करण्याच्या अगोदर आपले सुज्ञ नागरिक आहेत, ते विचार करतील. पण तुम्ही जर त्यांचा अंत बघितला तर माणसं कोणत्याही लेवलला जातील. सर्वच राजकारणी सध्या दिल्लीमध्ये गेलेले आहेत, सर्वच नेते समर्थन करण्यासाठी गेलेले आहेत. आपण सुद्धा त्या तिथं जाणार आहेत का, किंवा त्यांना कशा पद्धतीने? नाही, मी एवढा मोठा राजकारणी नाही का दिल्लीत माझे समर्थन कसं असणार? समर्थन 100%. आज आमचे वसईला पण जातील ना लोक. सगळ्यांनी दिल्लीला जायची काय गरज आहे? मोठमोठे नेते गेले, हे बघा, हे सगळं प्रतिकात्मक असते. ठाकरे साहेब गेले, काँग्रेसवाले गेले, अमुक पक्षाचे गेले, झालं सगळे पक्ष. यांच्याशी कधी संपर्क करण्याचा प्रयत्न केला? ते मोठी लोक आहेत हो. सोनम वांगचूक इतक्या शिक्षणामध्ये काम केलंय. आमिर खानचं 3 इडियट तुम्ही बघितलं असेल, त्याच्यावर त्यांचं कॅरेक्टर दाखवलं गेलं का, कशा प्रकारे ते शिक्षणामध्ये काम करतात, समाजसेवेचं काम करतात. आता त्याला पण बोलतात की चायनाचा दलाल आहे वगैरे वगैरे. हो, आता मी काय बोलला, जो विरोधात बोलला तो पाकिस्तानी हे असेल, चायनाचा असेल, बांगलादेशचा असेल, आता उद्याला श्रीलंकेचं पण आपलं हे बघायला. इराण आपला मित्र, पारंपरिक मित्र. अजून काय माहितीये का, होमर्जूनवर चाललेले हल्ले. अरे थांबा ना जरा, तुमचेच प्रश्न महत्वाचे आहेत का? दुसरे मूर्ख आहेत का? होमर्जूनचे प्रश्न तो इतका गहन होत चाललाय का आपल्या माणसं मरतायत, बोटी बुडतायत. ते उद्याला 500 रुपये 700 रुपये पाकिस्तानमध्ये होते ना, बाहेर बोललात ना पेट्रोलचा भाव, तो उद्याला भारतात झाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. आणि त्याच्यावरच लक्ष जाऊ नये म्हणून हे सगळं चाललंय. निर्वस्त्र करून अशा प्रकार आपल्या मुलीच्या वयाच्या नातीच्या वयाच्या मुलं सगळेच. अरे त्या मुलांचं ऐकून घ्या ना तुम्ही, ऐकून घ्या. वाजपेयी सारखं सरकार असतं तर त्यांनी हे घडून दिलं असतं का? किसान आंदोलन हुआ, शाहीन बाग आंदोलन हुआ. अरे किसान आंदोलन कितने साल बैठे थे? आंदोलन हुआ, क्या लगता है बदलाव